अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर इथं पाहू शकता का तुम्ही मी काय आणले. तर राजगडाच्या पायथ्याशी आम्ही फिरायला गेलो होतो आणि तिथं मला ही छान अशी बघा मस्त ताजी ताजी ही कुरडूची भाजी दिसली. मस्त अशी बघा ही कुरडूची भाजी मी राजगडाच्या पायथ्यावरून आणलेली आहे. काल रविवार होता तर रविवारच्या दिवशी आम्ही माझी दोन्ही नातवंडांना घेऊन आम्ही थोडं चिखला मातीमध्ये किंवा धबधब्यांखाली फिरण्यासाठी नेलं होतं. मुलांना खूप मज्जा आली, पण माझं लक्ष होतं की कुठं कुरडूची भाजी मिळते का, कुठं आळूची पानं मिळतात का. पावसाळ्यामध्ये ह्या पावसाळ्या भाज्या खाणं खूप चांगलं असतं, कारण ह्याच्यामध्ये इतका औषधी गुणधर्म असतो की दरवर्षी तुम्ही बघा ह्या पावसाळ्यामध्ये अशा भाज्या खाल्ल्याच पाहिजे, कारण ह्या भाज्यांना बिलकुलही खताचा कुठलाही वापर केलेला नसतो. अगदी नैसर्गिकरित्या आलेल्या ह्या भाज्या असतात. त्यामुळे ह्या भाज्या तुम्ही जरूर खा. आणि इथं पाहू शकता, येता येताच मला बघा रस्त्याने ही छान ही भाजी भेटली. अगदी मस्त स्वच्छ जागेमध्ये ही भाजी होती आणि मी ही भाजी बघा तोडून आणलेली आहे. खूप मस्त आहे बा, पाहू शकता का तुम्ही, एकदम ताजी ताजी एकदम छान भाजी आहे. तर अशा भाज्या पावसाळ्यात खाणं खूप गरजेचं आहे बघा. तर अशा डोंगर भागात गेलो आपण किंवा एखाद्या किल्ल्याच्या पायथ्याशी तर ह्या भाज्या तुम्हाला जरूर भेटतील. फक्त लक्ष ठेवायचं की ही भाजी कुठे मिळते. बघा ह्या भाज्या अगदी एखाद्याच्या बांधाच्या कडेला किंवा एखाद्या शेतामध्ये बांधाच्या कडेला तर ह्या भाज्या आपल्याला मिळून जातात. तर आज आपण बनवणार आहे फक्त तेला तिखटा मिठामध्ये भरपूर लसूण आणि मिरची घालून कुरडूची भाजी. सोबत एकदम साधं छान असं मस्त सपक वरण, त्याबरोबर इंद्राणीचा भात, ज्वारीची भाकरी आणि थोडासा असा आपण मिरचीचा झणझणीत ठेचा बनवू. तर आता बघा मी भाजी सगळ्यात आधी निवडून घेते. तर भाजी मी अशी खोडलेली आहे ह्या पद्धतीने. तर थोडं आपल्याला हिता असं देठ काढून घ्यायचे. कवळी भाजी आहे बघा, एकदम छान होती. तर तिथे मला भाजीचा व्हिडिओ करायला थोडंसं जमलं नाहीये, पाऊस पण होता. तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने बघा मी ही भाजी सगळ्यात आधी निवडून घेतली. इथं पाहू शकता इंद्राणीचे तांदूळ घेतले, एक 2 ते 3 वेळा मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण सगळ्यात आधी इथं भात लावूया. भात मी इथं मोकळाच लावते, कुकरचा भात मला बिलकुल आवडत नाही, थोडा गिचका होतो त्यामुळं. आता बघा इथं व्यवस्थित पाणी टाकून हा आपण भात आहे तो शिजायला त्यामध्ये टाकूया मीठ आणि ह्याला मध्यम गॅसवर छान अशी उकळी आणून घ्यायची पहिल्यांदा सुरुवातीला, म्हणजे हा भात आहे आपला तो व्यवस्थित होतो. पाणी बरोबर टाकलेलं आहे मी, एवढ्या पाण्यात हा भात आपला. इथं बघा आपण साधं वरण लावायचे त्याचं साहित्य घेतले. 1 वाटी तुरीची डाळ घेतली आपण, त्यासाठी आपल्याला टोमॅटो लागणार आहे अर्धा, तो चिरून घेतलेला आहे. थोडा हिंग लागेल आपल्याला 2 चिमूट. त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतली आहे, थोडंसं जिरं, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि थोडंसं तेल लागलं. आधी बघा आता आपण डाळ धुवून घेऊया. बरोबर बघा 1 वाटीभर डाळ घेतली, एवढ्यामध्ये छान वरण होईल. एक 4 ते 5 माणसांसाठी हे वरण पुरलं जातं. 3 ते 4 पाण्याने डाळ स्वच्छ चोळून धुवून घेतली, ह्याच्यावरची पावडर वगैरे काय असेल ते निघून जाईल. त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया हिंग पावडर, त्यानंतर हळद पावडर घेतली आपण बघा. त्यानंतर इथं आपण टोमॅटो घेतलाय तो टाकूया, कारण एकदम साधं वरण करायचे म्हटल्यावर साहित्य सगळे ह्यातच टाकू आपण. किंचित असं जिरं टाकूया, चवीनुसार आपण इथं मीठ टाकूया. त्यानंतर ह्यामध्ये टाकूया आपण कच्चं तेल, त्यामुळे वरणाची टेस्ट छान वाढते. तर कच्चं तेल टाकलंय, कच्च्या तेलामुळे बघा वरण छान लागतं. त्यानंतर ह्यामध्ये लागलं आपल्याला आता पाणी. तर साधारण वाटीभर बघा डाळीसाठी मी इथं 1 मोठा ग्लास भरून पाणी घातलेलं आहे. साधारण बघा 2.5 पेले पाणी टाकलेलं आहे आपण, पेलाभर पाणी टाकलेले. यामध्ये ठेवूया डाळ आणि छान अशा बघा इथं बारीक गॅसवर एकदम अशा निवांत ह्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. छान वरणाचा वास येईपर्यंत वरण आपल्याला हे शिजवून आपण भात लावलेला आहे. भात आता इथं मीडियम गॅसवर आता उकळून घेऊया आपण आणि त्यानंतर कुकरच्या 4 शिट्ट्या छान ह्याच्यावर करून घ्यायच्या. इथं बघा भातातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. आता आपल्याला इथं पाण्याची गरज नाहीये. आता आपण ह्याला झाकण टाकून बारीक गॅसवर छान मुरून घेऊया. तर इथं बघा आपण भाजी निवडून घेतली, ह्याला मी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे पहिल्यांदी. त्यानंतर आपल्याला इथं लागणार आहे 1 चमचा जिरं घेतलेले आहे आपण, 7-8 लसूण पाकळ्या बघा इथं आबडदोबड कुठल्यात, 6-7 मिरच्या इथं मी तिखट कमी तिखट अशा एकत्र घेतलेल्या आहेत आणि त्या पण मी इथं थोडं मीठ टाकून टिचून घेतलेल्या आहेत आबडदोबड. चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल लागेल. तर इथं बघा मस्त आपला भात तयार झालेला आहे. 1.5 वाटी तांदळाला आपण 2.5 वाटी इथं पाणी वापरले. अगदी व्यवस्थित भात आपला छान शिजलेला आहे. आता गॅस बंद करून टाकूया आपण हा. त्यानंतर आपल्या शिट्ट्या पण आता झालेल्या आहेत. अजून 1 शिट्टी झाली की आपल्याला गॅस बंद करून. तर इथं आपल्या 4 शिट्ट्या झाल्या की वरण पण आपलं तयार झालेलं आहे. थोडं पातेल्यात काढून ह्याला फक्त लागलं तर थोडं पाणी वाढवूया. तर इथं बघा स्वच्छ भाजी आपली धुवून झाली आहे, ह्याच्यातली माती वगैरे आपण सगळी काढून टाकली आहे. एका चाळणीत ठेवली म्हणजे पाणी निघून जाईल. तर इथं आपला भात आता तयार आहे. कढई ठेवली, थोडी मोठी कढई घेतली. भाजी जरी आता शिजताना जरी जास्त दिसली घासभरच होणार आहे भाजी. त्यामध्ये टाकूया तेल,
त्यात कांदा डाळ बीळ असलं काही वापरायचं नाही. साधी अगदी मिरची आणि लसूण जास्त घालायचं आणि भाजी बनवायची. एक नंबर बघा ही भाजी होती. चवीला एकदम भारी लागती. पूर्वी ते लोक फक्त शिजवायचे, थोडंसं मीठ लावायचे आणि भाकरीवर घेऊन, म्हणजे आम्ही लहान असताना तर अशीच भाजी खायचो. जर आणली ना भाजी तर फक्त उकडून घ्यायची. मस्त माझी आई उकडायची भाजी आणि त्यानंतर त्याला फक्त मीठ लावायचं वरनं आणि ती बघा अशी शिळ्या भाकरीवर घ्यायची आणि खायचं. एवढं भारी लागायची ना ही भाजी आहे ना. आम्ही लहान असताना बघा 4थी-5वी मध्ये असताना अशी भाजी धुवायची आणली की. आमच्या आईला असलं येड होतं भाजीचं वगैरे. आणली की नुसतं बघा गरम पाणी उकळायचं, त्यामध्ये भाजी टाकायची चुलीवर, झाकण टाकायचं, त्याला एक 2 ते 3 मिनिटं फक्त भाजी बाहेर काढायची, मस्त पिळून हिचा गोळा करायचा, एका परातीमध्ये घ्यायची, त्याला वरनं मीठ लावायची, कच्चं तेल टाकायची आणि मस्त अशी शिळ्या भाकरी बरोबर वगैरे ही भाजी एवढी भारी चव लागायची ना त्याची. तर ती चव आजपर्यंत पण आपल्या म्हणजे तोंडावर रेंगाळलेली आहे बघा माझ्या. तर अशी भारी भाजी बनवायची आई. तर आता आपण भाजी बनवतोय त्यासाठी इथं तेल बघा तापले. अजिबात ह्यात कुठलंही आपण काही वापरत नाहीये. लसूण चांगला परतून घ्यायचा. जिरं टाकूया थोडंसं. तुम्हाला आवडली तर तुम्ही इथं मोहरी पण टाकू शकता. त्यानंतर आता इथं मिरची. ह्या भाज्या आहेत ना मीठ मिरचीतच छान लागतात. त्याला जास्त काही डाळ बी शेंगदाण्याचा कूट हे असले प्रकार बिलकुल घालायचे नाही. मीठ मिरची घालूनच ह्या भाज्या टेस्टी लागतात. जशी भाजी साध्या पद्धतीने उगवली ना तशी शिजवताना पण ती साध्या पद्धतीने शिजवून खायची. जास्त काही कुठला शो करायचा नाही हिला. ती भाजी येते. चांगलं बघा हे परतून घेऊ. मस्त जरा लालसर झालं की ह्याच्यामध्ये आपण आता भाजी टाकणार आहे. तर फोडणीमध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे ह्यातली मिरची लसूण पण छान लागेल. आता लगेच आपण ही भाजी टाकूया. आपण भाजी उकडून घेतलेली नाहीये, डायरेक्ट टाकतोय. कारण ही उकडून घेतली की ह्यातलं पूर्ण बघा सगळं जे काही जीवनसत्व आहेत निघून जातील. डायरेक्टच टाकू, छान चव लागते. पूर्वी लोक उकडून घ्यायची, जी म्हातारी माणसं होती ती भाजी उकडून घ्यायची बघा. पण अशी टाकली की भाजीची चव अजून चांगली लागते. तर आता इथं कढईवर भाजी होती बघा. वाटलं होतं भरपूर भाजी आणली मी, पण नाही, अगदी एवढी एवढीशीच ती भाजी होणार आहे. कारण पाऊस असल्यामुळे बघा जास्त भाजी तोडता आली नाही मला. भाजी भरपूर होती. तर इथं बघू शकता पूर्ण भाजी आपली आता खाली बसली. कसं लाल पाणी येतं बघा ह्या भाजीला. आता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी इथे शिजवून घ्यायची. ह्याला आपण एक 2 मिनिटं आता झाकण टाकूया. 2 मिनिटं झाकण टाकूया. तर आता आपल्याला थोडासा खरडा पण बनवायचा आहे. त्यासाठी बघा इथं कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात, म्हणजे खरडा संपला जातो, जास्त दिवस राहत नाही. मिरच्या घेतलेल्या आहेत इथं 10-15 मी. त्यानंतर लसूण पाकळ्या घेतल्यात 10-15 आणि आपल्याला मीठ लागणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही घालायचं नाही आपल्याला. त्यामध्ये कुटणार आहे मी. सगळ्यात आधी टाकते लसूण, कारण मी ह्याच्यात मिरची कुटून घेतली होती पहिली, त्यामुळे थोडासा हा खरकट आहे. नंतर ह्या मिरच्या टाकून घेऊया आणि मीठ टाकून आपण ह्याला छान असं कुटून घेऊया. मीठ टाकल्यामुळं चांगलं कुटता येतं बघा. झाकण काढून घेतलेलं आहे आपण. आता झाकण न टाकता आपल्याला हिला पाणी आटून घ्यायचे. तर इथं बघा आता भाजीचं पाणी आता आटत आलेलं आहे. अजून थोडं ह्याचं पाणी आटलं पाहिजे. आता आपलं वरण पण झालेलं आहे. झाकण काढूया. तर इथं पाहू शकता मस्त आपलं साधं वरण झालेलं आहे. आता ह्यामध्ये लागेल आपल्याला पाणी. अशा पद्धतीने बघा आपलं हे मस्त असं साधं वरण झालेलं आहे. थोडंसं अजून मीठ आणि त्यानंतर लागेल आपल्याला कोथिंबीर. तर इथं बघा आता गॅसवर आपण वरण ठेवलं. आता ह्याला चांगली एक उकळी आणून घेऊया. तर भाजीचं पूर्ण पाणी आटलंय बघा. आता आपण आता भाजी काढून घेऊया. एका भांड्यामध्ये मी काढून घेते हिला. मस्त बघा भाजी झाली. कढईवर भाजी होती आपली. वाटलं होतं खूप आहे. तर भाजी आपली तयार आहे. आता इथं ठेवूया आपण. झाकण टाकायचं.
होय आपण झाकण. आता हीच कढई घेतली, खरडा कुठून झालेला आहे माझा. आता ह्यातच आपण तेल टाकूया, दुसरं भांडं खराब नाही करायचं. आता हे टाकूया तेल. तर आता बघा आपण इथं तेलामध्ये आपण खरडा बनवलेला आहे, तो आता परतायला टाकलेला आहे. तर ह्याला 1-2-3 मिनिटं चांगला आपण परतून घेऊया. जोपर्यंत आपला लसूण मिरची व्यवस्थित परतला जात नाही तोपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायचा. तर इथं पाहू शकता आता थोडासाच खरडा बनवलाय आपण, तो पण छान परतलेला आहे. आता एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर इथं पाहू शकता झटपट असा आपला खरडा पण तयार झालेला आहे. वरणाला पण छान उकळी आलेली आहे. तर इथं पाहू शकता छान असं आपलं घट्टसर साधं वरण पण आपलं तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून पातेलं खाली उतरून घेऊया. त्यानंतर आता लगेचच मी आता 2 भाकरी टाकायला घेते. तर परात घेतली मोठी, मोठ्या परातीमध्ये 2 भाकरीचं पीठ आता पटकन मळून घेऊया. तवा तापायला ठेवलेला आहे कडेला. थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ चांगलं मळून घेऊया. तर बरोबर बघा 2 भाकरी टाकायच्यात आपल्याला, तेवढंच पीठ मी इथे परातीमध्ये मळून घेते. चांगलं आपण हे पीठ येते तळव्याने चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे आपली भाकरी पण छान फुगती, छान पापुद्रा सुटतो यांनी. तर 1-2-3 मिनिटं बघा पीठ चांगलं मळून घ्यायचं. तर अशा पद्धतीने बघा छान असं हे पीठ येते मस्त लोण्यासारखं मळून घ्यायचं. आता 2 भाकरीचे उंडे वेगवेगळे तयार करून घेऊया. तवा पण आता तापलेला आहे आपला आणि आता भाकरी थापायला घेऊया. अशा पद्धतीने आपण उंडा तयार करून घेतलाय. आता खाली बघा पीठ टाकणार आहे आपण, ते थोडं प्रमाणात टाकायचं, जास्त टाकलं तर आपली भाकरी सरकले जात नाही. आणि अशा पद्धतीने बघा पहिली भाकरी आपली तयार झालेली आहे. तवा चांगला तापलेला आहे. आता भाकरी आपण तव्यात टाकून घेऊया. वरून चांगलं ह्याला पाणी लावून घेऊ लगेचच. गॅस मोठाच ठेवायचा, कारण भाकरीचा गॅस जर बारीक केला तर भाकरी वातड होती. आणि आता भाकरी पलटी करून घेऊया. आता लगेचच तव्यातली भाकरी तयार होती तोपर्यंत आपण दुसरी भाकरी लगेच थापून घेऊया. आता भाकरी पलटी करून बघूया आपण. तर इथं पाहू शकता चांगली भाकरी भाजलेली. आता लगेचच मी पालती टाकते आणि तव्यावरच भाकरी आपण छान भाजून घेऊया. तर इथं बघू शकता छान अशी भाकरी पण आपली फुगलेली आहे. तर इथं पाहू शकता मऊ लुसलुशीत आपली ज्वारीची भाकरी पण तयार झालेली आहे. आता दुसरी भाकरी आपण अशीच पटकन करून घेणार आहे. तर दुसरी भाकरी आपली आता चांगली थापून झालेली आहे. लगेचच आपण तव्यात टाकून घेऊया. तर अशा पद्धतीने बघा दुसरी भाकरी आपली तयार झाली. आपण लगेच तव्यात टाकून घेतोय. तिलाही व्यवस्थित असं पाणी लावून घेऊया. जास्त पाणी भाकरीला लावायचं नाही. भाकरीला पाणी लावताना पण प्रमाणातच लावायचं, नाहीतर भाकरी ती आपली पचपचीत होती. आणि आता भाकरी पलटी करून घेऊया. तर खालच्या साईडने बघा भाकरी व्यवस्थित भाजलेली आहे. आता हिला मी लगेच पालती टाकून घेते. दोन्ही साईडने आता भाकरी आपण व्यवस्थित भाजून घेऊया. गॅस बंद करते. दोन्ही भाकरी तयार झालेल्या आहेत. दोन्ही भाकरी छान बघा टम्म फुगलेल्या आहेत. पापुद्रा पण छान आलेला आहे भाकरीला, इथं पाहू शकता. अशा पद्धतीने आपण 2 ज्वारीच्या सुंदर अशा भाकरी बनवलेल्या आहेत. आणि आता सगळा स्वयंपाक माझा तयार झालेला आहे. तर साधारण बघा मी अर्ध्या तासातच सर्व स्वयंपाक इथं तयार केलेला आहे.
आणि आता आपला स्वयंपाक येतो इथं झालेला आहे. आता आपण इथं दाखवायला घेतलेला आहे. इथं पाहू शकता 2 वाट्याचा 1.5 वाटीचा हा भात होता. 1.5 वाटीला 2.5 वाटी पाणी टाकले होतं. भात व्यवस्थित झालेला आहे. वरण पण छान झालेलं आहे. त्यानंतर आपण इथं कुरडूची भाजी केलेली आहे, सोबत ठेचा केलाय आणि त्यानंतर सुंदर अशा 2 भाकरी टाकून घेतलेल्या आहेत. आता आपण लगेच ताट वाढायला घेणार आहे. तर दोन्ही भाकरी बघा छान बघा झालेल्या आहेत. दोन्ही भाकरीला मस्त पापुद्रा सुटलेला आहे. अगदी चुलीवरच्या सारख्या भाकरी आपल्याला तयार झालेल्या आहेत. आता सर्व जेवण तयार झालंय. आता आपण इथं ताट वाढायला घेऊया. तर सर्वात आधी आपण इथं खरडा वाढूया. तर इथं बघू शकता तुम्ही कमी तिखट मिरच्यांचा हा खरडा तयार केलेला आहे. त्यानंतर आपण इथं कोरडूची भाजी आहे ती तयार केलेली आहे. ती पण आता ताटात वाढून घेऊया. भाजीला चव खूप असते आणि शिवाय ही भाजी औषधी असते. तर अशा पद्धतीने भरपूर लसूण मिरची टाकून आपण ही कोरडूची भाजी तयार केली आणि एकदम साधं वरण आहे. हिला आपण फोडणी दिलेली नाहीये. अगदी हळद मीठ हिंग टाकून केलेलं छान असं बघा हे साधं वरण पण तयार केलेलं आहे. ते पण एका वाटीत वाढून घेऊया. आणि त्यानंतर सोबत इंद्रायणीचा बघा भात तयार केलेला आहे आपण. तर कधी बघा इंद्रायणीचा भात मोकळा केला तर छान लागतो. कुकर मधल्यापेक्षाही तुम्ही मोकळा इंद्रायणीचा भात करून बघा, खूप छान लागतो चवीला. त्यानंतर गरम गरम आपली बाजरीची भाकरी. आता इथं पाहू शकता अगदी अर्ध्या तासातच मी हे जेवण बनवलेलं आहे. अगदी साधं सिंपल गावरान पद्धतीने हे जेवण बनवलेलं आहे. चवीला एकदम भन्नाट लागणारं हे जेवण आहे. कुठलाही आपल्या पोटाला वगैरे त्रास होणार नाही आणि अगदी साध्या पद्धतीने आपली ही थाळी तयार झाली गावाकडच्या पद्धतीने. तर असं साधं जेवण कुणालाही आवडेल अशा पद्धतीचं हे जेवण आहे. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.